ज्ञानगम्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती चैत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वैष्णवं श्रीरघुनाथ की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सब साधु संतन की जय, बजरंग की जय। गुरुनाथ गुरुनाथ मी अपराधी गुरुवाणी साधक यांचं नातं अत्यंत घनिष्ठ आणि श्रेष्ठ असतं, भाग्याने लागतं. श्री गुरु उपदेश करतात आणि साधक त्या उपदेशाला हृदयात घट्ट पकडतो. तो बोध असतो, साक्षात वेद असतो. जो आनंदाचा मार्ग खुल्ला करणारा वेद साधू आपल्याला त्या रस्त्यावर नेतात. म्हणजे आपली अज्ञान अवस्था असते, जी परमस्थिती असते, जी आपली कोणती अवस्था आहे अज्ञानाची, ही अवस्था पूर्ण बंद करतात श्री गुरु. दुसरं कोणीच करू शकत नाही. बुद्धीला अज्ञानातून वळवणं, देहभाव संपवणं आणि मनाला राम करून टाकणं हे गुरु करतात, बाकी कोणीच नाही. सद्गुरु, सतशिष्य आणि सतश्रवण त्यांचा संगम होतो. प्रयाग म्हणतात तुमच्या भाषेत. त्यावेळेस एक अनुभूती येते ती त्या परमेश्वराची. आणि देव बुद्धी जाती अज्ञान शक्तीची, जी आपण सतत अज्ञानात असतो आणि माहित नसतं मी अज्ञानात आहे, माझा देहभाव आहे आणि त्या अज्ञानामुळे दुःख आहे हे पण आपल्याला कळत नसतं. मग मी दुःख का भोगायचं, मी तर सुखरूप आहे. तर सुखाकडे न थांबता दुःखाकडे येतो, म्हणजे देहाकडे. प्रत्येक देहाकडे गमन अगमन जाणं येणं त्या अज्ञानाच्या शक्तीमुळे असतं. आणि भगवंताला जाणणं सद्गुरूच्या शक्तीमुळे असतं. ते कळणं फार महत्वाचा टप्पा आहे आयुष्यात. की सद्गुरु बुद्धीला कोणीकडे नेतात आणि अज्ञान बुद्धीला कसं जन्मोजन्मी दुःख देतं. एका जन्मात नाही, अनंत कोटी जन्मामध्ये ते अज्ञान, ती अविद्या, तो भ्रम, ती वासना, ती वृत्ती, तो विकार, तो आभास, ते जगत, तो मोह आणि ते संबंध सतत आपला चालू असतो, सतत चालू असतो. तो बंद करणारे फक्त साधू असतो. तो संबंध, तो प्रवाह बुद्धीचा, तो आसक्ती मनाची, हे फक्त सद्गुरु बंद करतात, कोणीच नाही बाकीचं. म्हणून नाना रूपाचा अभंग तुकोबानं, ज्ञानोबा तुकोबा यानं नाना शब्दाचा अलंकार करून त्याला अभंग म्हणून आपण त्याचं विवेचन करतो, त्याच्यावर कीर्तन ऐकतो. त्यातला एक साधा अभंग सद्गुरु सारखा असता पटेला का आपण हमेशा म्हणतो हरिपाठानंतर. सद्गुरु सारखा असता पाठीला का इतर करी. जर मला इतके सद्गुरु पाठीला का भेटले तर मला बाकीच्या कुणीकडे जायची काय आवश्यकता आहे, असा अभंग तो आपल्याला बोलतो. पुन्हा तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतीत कीर्तिवान, अशा हजारो ग्रंथ अभंग संतावर आहेत, गुरुवर आहेत. आणि ते तुम्हाला सांगतात शब्दातून की त्यांच्यासारखं जगामध्ये नातं कुणाचंच नाही, त्यांच्यासारखं प्रेम कुणी देऊ शकत नाही. कारण संसारातलं प्रेम मतलबाचं आणि स्वार्थाचं असतं. आपल्या हितासाठी पुढच्यावर प्रेम करतो आपण. मुलगा सांभाळणे आशेने आई प्रेम करते त्याला,
नवऱ्याला ती सही करणं म्हणून तिला गोड बोलतात घरात. पाठीमागं स्वार्थ असतो, तो संसार असतो. निस्वार्थ असतो, ते संत असतात. त्यांच्यासोबत वेद असतो म्हणून ते महान असतात. त्यांच्या मनात सरस्वती माता असते म्हणून त्यांच्या दर्शनानं आपलं पाप जातं. त्यांच्या आयुष्यातलं तप असतं म्हणून आपलं अज्ञान हलका हलका कमी होतं. त्यांच्या बोधात ताकद असते म्हणून आपला देहभाव संपत असतो. त्यांची नजर आपल्याकडे टाकली की दीक्षा होत असती आणि साक्षीभाव जागा होतो, त्याला संत नाव येतं. आपण देहभावात आहेत का साक्षीभावात आहेत हे पण कळत नाही. वृत्ती जेव्हा बदलते, अज्ञान जेव्हा संपत आणि अभिमान जेव्हा बुद्धी टाकते, विकार तिथं संपतो, अनुभव तिथं सुरू होतो, परमात्म्याचा स्पर्श होतो. बुद्धीला त्या परमात्म्याचा अनुभव सतत येऊ लागतो. तो संतांमुळं, ग्रंथामुळं, श्रवणामुळं, तुमच्या तपश्चर्येमुळं, त्या वेदामुळं, माऊलीच्या ओवीमुळं अनुभवात मन जातो, अंतःकरण राम होतं आणि वेदाचं भान, आत्मत्वाची जाण सुरू होत. आत्मत्वाची जाणीव सुरू होती, देहाची जाणीव बंद होती. ती विलक्षण शक्ती सद्गुरूच्या पासून आपल्याकडे येते, कारण ही अनुभूती असती. ही अनुभूती आहे, ही शब्दावी नाही, पण ती तुम्हाला माऊली देतात. देतातच, त्यांचंच नाव माऊली आहे ना. घेतात ते माऊली नाही, देतात ते माऊली. अपरंपार प्रेम साधकावर असतं माऊलींचं की माझे साधक मुक्त व्हावेत, त्यांची बुद्धी बंधनातून बाहेर यावी, त्यांच्या अविद्या नष्ट व्हावी, त्यांना आपली ओळख व्हावी आणि त्यांना सुखात जीवन जगावं. हे माऊलीचं मनोगत ज्ञानेश्वरीच्या द्वारे प्रगट केलं, त्याला म्हणतात ज्ञान. त्याला ज्ञान म्हणतात. साष्टांग दंडवत माऊली. साधी भाषा आहे. साष्टांग दंडवत माय, अनंत कोटी प्रणाम माते. ज्ञान ज्ञान म्हणजे काय? सुखाची अनुभूती म्हणजे ज्ञान, आणि देहाची अनुभूती म्हणजे अज्ञान, आणि जगताचं सत्यत्व म्हणजे ब्रह्म, आणि तुम्ही वरतीत उगवणं म्हणजे भेद. त्याला सगळ्याला ओलांडून बुद्धी भगवंताकडे जाती, ती श्रवणाच्या माध्यमातून मुक्त होती. ही वेदाची रीती, ही संताची संगती, ही संताची संगती, न देहाची संगती. एक माना असावा की देह संबंध मला नाही करायचा. एक वृत्ती असावी ती भगवंताकडे जात राहावी, ती ज्ञान वृत्ती. जी देहाकडे येते ती अज्ञानी वृत्ती, जगताला पाहते ती मोह वृत्ती, आणि मी करते ती भ्रामक वृत्ती, भ्रमिष्ठ वृत्ती. मी देह, माझं देह, मी आणि माझ्यातून बाहेर येणं ते ज्ञान आहे, आणि मी माझं वाढणं हे अज्ञान आहे. साधी भाषा आमच्या गुरुजींचे. त्याला हा हूं भागवताचे श्लोक, इत्त बघा तित्त बघा, एवढा आकडा त्याचा आकडा, ते काही आकडा बिकडा नाही आमच्यापाशी. नाही बेटा, सहज निखळ बोध आहे. हे व्यासपीठ गुरुजींच आहे. हा, हे ज्ञान त्या संताच आहे जे निखळ आहे, सहज आहे. ते मोठे मोठे श्लोक आहे ते काय लागत नाही आमच्या वेदात. तिकडं तिकडं पहा, काय बघायचं, काय बघायचं, त्याला बघितलं सगळं संपलं, आणि जगाला बघितलं सगळं डोक्यावर आलं. कर्म धर्म जन्म, पुन्हा नित्य कर्म, पुन्हा हे कर्म, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा वासना, पुन्हा पाप, पुन्हा पुण्य, पुन्हा सुख, पुन्हा दुःख, पुन्हा ते राड गाडग चालूच. पण हे बंद करण्यासाठी संत संगती, परमात्मा करण्यासाठी श्रवण भक्ती, आणि त्याच्या अनुभूतीसाठी महावाक्याची स्थिती, वृत्तीची स्थिती.
प्रत्येक महावाक्याला जाणून घेते आणि महान होते. व्यापक, महान म्हणजे व्यापक. ती रिहात नाही राहत, ताडतील फुटाला नाही पाहत, परंतु जडातून मुक्त होते. ईश्वरात अलिप्त होते, विश्रामध्ये लिप्त होते, बुद्धी भगवंताला समर्पित होती आणि अज्ञानात अंतःकरण ईश्वरामध्ये एक होत. तेव्हा ज्ञानाचं माप हातात येत. म्हणून प्रपंच आहे तसा रेटावा आणि मोक्ष भेटावा. हे वाक्य पाठ करायचं. प्रपंच आहे तसा रेटावा आणि सद्गुरूच्या माध्यमातून मोक्ष भेटावा. कारण ते प्रारब्ध आहे, त्याला ढकलणं गरजेचं आहे. त्याला ढकलावं बाजूला, त्याला संबंध करून त्याला भोगत बसवणे, त्याला चगळू नये, त्याला गिळू नये, ओकावं. महाराज म्हणायचे, प्रपंच कुणापुढे मांडवणे, प्रपंच चगळू नये, प्रपंच गिळू नये, प्रपंचाकडे बुद्धी न जाऊ नये. हमेशा सांगायचे. संसारात नरड्या टाकू नये म्हणायचे, नरड्या पाडते संसार. हे त्यांचे शब्द पाठ आहेत आम्हाला. संसार नरड्या टाकू नका, ते नरड पाडते. आणि सत्य आहे, सत्य आहे ते. काय टाका? त्याचं नाम, त्याचं ध्यान, त्याचं ज्ञान, त्याची आन, त्याची शान, त्याची बाण, हे टाका. आपण आजच्या चिंतनामध्ये धारणा, ध्यान आणि योग तो कसा करत माझ्याकडे येतो. मग तुम्हाला काही न करता तुम्ही चालते हे मला सांगायचं होतं. तो गिरीकपाठी कसा बसतो, तो गुहेत कसा राहतो, त्याला एकांतवास कसा आवडतो, तो निमग्न कसा असतो भगवंताच्या प्राप्तीसाठी, ध्यान धारणेसाठी कसा प्रयत्न करतो, योग कसा लावतो, 6 चक्राचं भेदन कसं करतो. तुम्हाला काही न करता आत्मदर्शन होते. करता का तुम्ही गिरीकपाठी? 4 भिंतीतून बाहेर यायला बाईचा प्राण कासायच होतो. 17ला या म्हणले की 56 नमुने सांगतात बायका. कारण तो तुम्हाला बाहेर निघू देत नाही. ते प्रपंच हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, हे कसं खाईल तू, ते कसं खाईल, आणि तू ढगाई गेला कसं होईल हे कळत नाही बायकांना. तू ढगाई जाऊन करून बघ एकदा कसं होईल ते. पण हे आडवाच येतं प्रपंच मोक्षाला, परमार्थाला, सत्कार्याला. ही सुटत नाही, ती तुटत नाही, मोक्ष भेटत नाही. परित्याग पाहिजे संसारात, वैराग्य पाहिजे मनात, इच्छा पाहिजे हृदयात, आणि संबंध पाहिजे त्या संताचा श्रवणात. त्यांच्याशिवाय कोण आपले? कोणीच नाही. ग्रंथ आपले, संत आपले, भगवंत आपला. बाकी सगळ्या टाकून पुढे सरकावं लागतं. एका क्षणामध्ये शून्य व्हावं लागतं. हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती. आज दिसतं माणूस, उद्या मातीचा ढेगारा दिसतो. मग नाही त्या वस्तूला आहे म्हणून दुःख करण्यात काय मतलब आहे? आज माणूस दिसतो, उद्या ढेगारा बघावा लागतो आणि त्याला पोटात भरावं लागतं. हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, कारण तुमची मेंटली खराब आहे ना, का नाही? पोटात भरेपर्यंत आपण आहे, पुन्हा नाही. तितकं बी कळत नाही. महाराज म्हणायचे रोज मृत्यूची आठवण करा. मी मरणार आहे हे रोज स्मरण करा, तर वैराग्य तुम्हाला जवळ येईल आणि बुद्धी भगवंताला शिवाल. परमात्मा तुमच्या हृदयात प्रगटल आणि अज्ञान भस्म व्हाल आणि तुम्हाला आत्मदीक्षा दिले जाईल. आणि आपण कुठं करतो? मृत्यूची आठवण करा. संसाराची नाही, देहाची नाही, नात्याची नाही, धनाची नाही, पैशाची नाही, घराची नाही, आठवण मृत्यूची करा. शब्द असे बाण होते ताई, अशा हृदयाला बाण असे भेदून निघून जायची बाहेर. आठवण करताना रोज मृत्यू आहे तुम्हाला, हो. आम्ही असं म्हणायचो, हो, करू का न करू?
कारण तुम्हाला कळायला पाहिजे की कधी ना कधी सुटणार आहे, विठ्ठल भेटणार आहे, परमात्मा प्रगटणार आहे, अज्ञान संपणार आहे, ज्ञानरूप मी होणार आहे. म्हणून हे सोडायचंय, हे नाहीच आहे, त्याला मी आहे केले. म्हणून वैराग्य प्राप्त करा म्हणायचे, विवेकामध्ये या, बुद्धिमध्ये विवेकाला प्रगट करा, संसाराला नाही. सतत सांगायचे, सतत सतत. कळत नाही समोर असताना, कळत नाही, फक्त संसार कळतो आपल्याला. प्रपंचाची गोडी, प्रपंचाचा आठवण, त्याची मांडणी, बुद्धीमध्ये तेच सांडणं. काय केलं, कोणीकडे खाल्लं, कोणीकडे फेकलं, कोणीकडे टाकलं, पुढे निघालं सत्संगात, असं जीवन जगावं. आता काय करू, उद्या काय करू, संध्याकाळी काय करू, महिनाभर काय करू, कुठं काय करू. अवघड आहे, अवघड आहे. आजकाल तर वजनासाठी हे करा, त्याच्यासाठी ते करा, ते एक भीती बाहेर निघाली की. आणि आपली ओवी 18 माऊली. एक मिनिट 18. हा मी पुढे गेले. ठीक आहे ठीक आहे. 28 पुढे आले. अध्याय 18 आणि ओवी 1018. ठीक आहे. तर 18 मध्ये माऊली ज्ञानोबा काय बोलते हे बघूया. पाठी सात्विक धीरतेने, पाठी सात्विक धीरतेने शोधारणे ते करणे, मग मनीसी योग धारणे मिळविली. त्या बुद्धीला सात्विक लहऱ्याचं बळ आलं. पाठी म्हणजे मागच्या ओवीच्या अनुसरून बोलले. तर मागची ओवी काय सांगितली, प्रत्येकावटी चौकटे लाविली गंगेची तटे, ऐशी प्रायचित्ते धुवटे केले तिने. प्रत्येक चौकट झाली, शुद्ध झाली, अंतर प्रत्येक म्हणजे आज गेले. आणि आज गेल्यानंतर लावली गंगेची तटे, ऐशी प्रायचित्ताची धुवटे केली तिने. असं बुद्धीला प्रायचित्त करून त्या ज्ञान गंगेची धुतली, नाली बुद्धी स्वच्छ झाली. काल सांगितलं तुम्हाला. आणि नंतर मग त्या शुद्ध झालेल्या गंगेच्या ज्ञानगंगेच्या तीर्थामध्ये ती नाहून जेव्हा पाहिली ती, तर तिला सात्विक धैर्याचं बळ येतं. आणि त्या सात्विक धैर्याच्या बळाच्या बुद्धीला आपण कुणीकडे न्यायचं माऊली सांगतात. पाठी नंतर सात्विक धीरतेने, मग त्या बुद्धीला सात्विक धैर्य वळतं. सात्विक धैर्य म्हणजे काय, सात्विकता म्हणजे का, शांतता, प्रेमळता, ईश्वराच्या ओळखीची एक तीव्र जिज्ञासा. सात्विक धैर्यामध्ये ईश्वराची आठवण, ईश्वराचं प्रेम, ईश्वराची ओळख, ईश्वराचं सान्निध्य तिला पाहिजे असतं. तिला म्हणतात सात्विक धैर्य. खूप सखोल ज्ञान. तुम्हाला वाटतं बघितलं की वाचलं की कळती, तसं नसतंय. ते वेद हे असं कुणाच्या बुद्धीला कळायला, सहज माऊली कळायला तेवढं भाग्य तेवढं पुण्य नाही आपलं. किती वेळेस माऊली वाचावं लागते, चिंतन करावं लागतं, निग्रह करावं लागतं, अध्यात्माचे ग्रंथ लावावे लागते, प्रक्रियामध्ये यावं लागतं, विचारसागर 10 वेळेस वाचावेळेस कितीतरी वेळेस त्याचं अवलोकन करावं लागतं. आणि त्यानंतर ओवी तुम्हाला सहज भिंती आणि त्याची आपल्याला सिद्धी तयार होती. माऊलीचे शब्द तुम्हाला त्याची ताकद देतात. माऊलीची शब्दाची ताकद तुमच्या बुद्धीवर परिणाम होतो, त्याला ताकद म्हणतात. आणि बुद्धी बदलती म्हणजे ती देहाला सोडून बाहेर येते. सात्विक धैर्य म्हणतात. तामस धैर्य, राजस धैर्य ते अलग अलग आहेत, पण सात्विक धैर्य आपल्या कामाचं आहे. मग सात्विक धैर्य केव्हा होतं, जेव्हा बुद्धी अंतर्मुख, प्रत्येक आवृत्ती. माऊलीची भाषा सुंदर आहे. ती अंतर्मुख जेव्हा झाली तर ती बाहेर देहाला, जगताला, घराला, वासनेला, नाना पदार्थाला त्याग करते नाच. आणि आज गेल्यानंतर त्या बोधामध्ये ती त्या बोध आहे गंगा, ही गंगा ज्ञानाची, आणि त्यामध्ये ती नाहती, स्नान करते. आणि तिच्यातला दोष, पाप, मल, भेद, वासना स्वच्छ होतो, निघून जात त्या स्नानाला. बुद्धीतलं स्नान आहे, त्या भांड्याचं नाही, हाडामासाचं. इथं बुडाले, तिथं बुडाले, चिंडी सकट हे नाही. आत प्रत्येक आवृत्ती, वृत्ती म्हणजे बुद्धी, मन, अहंकार, चित्त, वृत्त्या सगळ्या
आणि त्या बोध साठवल्यानंतर तिथं त्या स्वच्छ होतात आणि नंतर मग ती वरती बाहेर येते आणि मग त्या सात्विक धैर्य वाढत पाठी, मग त्या बुद्धीमध्ये सात्विक धैर्य वाढतं. मग पुढे काय होतं ज्ञानोबा काय म्हणतात ते ऐका. पाठी सात्विक धीर तिणी शोधारणे ती करणे मग म्हणेसी योग धारणे मिळविणे. मग सात्विक धैर्य बुद्धीत आलं आणि मनाला योगामध्ये लावून टाकलं. मन योगात आहे आणि बुद्धी सात्विक धैर्य, तेव्हा ते बळ वाढलं अंतःकरणाचं आणि ध्यान धारणा योग हे परिपूर्ण झाला. तेव्हा तो भक्त माझ्याकडे आला. लागली होई हो माऊली हो. शब्दातून काय बोध आहे ते कळायच पाहिजे. तुम्ही लावा की न लावा, पण आम्हाला तर माऊली काय म्हणतात सांगावं लागतं ना. हा योग मार्ग आहे, ध्यानाचा मार्ग आहे. ते लोक असं योग ध्यान करून मग माझ्या ज्ञानाकडे येतात असं सांगितलं. पण तुम्हाला काही गरज नाही, तुम्हाला ओळीतून ज्ञान आपोआप खायला हे भाग्य आहे आपलं. बरोबर आहे का चूक आहे? कोण लावतं ध्यान, कोण करतं योग सांगा, करतात का बोलल्यावर? नाही माऊली नाही. नाही माऊली करा बेटा करा. एकदा मी धारूला होते बहिणी संगत फिरायला जाऊ लागले. तिथे मी समाधी अवस्था तिथे बाहेर येतच येत नाही. समाधी उतरायला दुसरं कोणतरी लागते. मी माझं हेच कारण आहे, मी योग बंद केला. तर समाधी लागले तर कोण आहे उतरायला, त्याच्यामुळे मी तिकडे जास्त जात नाही. थोडंफार जाते पण लागलं तर मी एवढी ताकद त्या योगाची असते, समाधीची असते. आणि ते उतरायला समोर पाहिजे तसं शिकलेला माणूस. मग तुम्हाला ध्यान बी नाही, तुम्हाला योग बी लावता येत नाही, तुम्ही लावत पण नाही, तरी ज्ञान तुम्हाला गुरु देतात. तुमच्याकडे काय आहे काय नाही बघत नाहीत. लेकरू किती दोष असला तर माय त्याला माफ करते, सगळं देते भराभर भराभर. घे माय घे माय माय, त्यांना नरडका दाबीनं माय चलू द्या. तसे गुरु असतात. आता ऐका, आता पुढे ऐका. मग म्हणेसी उदाहरणे मिळविली. देवीची प्राचीन निष्ठा निष्ठे देवीची. मग तेव्हा तेव्हा मग काय होतं पुढची अवस्था, देवीची. मग तेव्हा योग धारणा त्यांना लावली. मन 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 योगाकडे गेलं आणि बुद्धीमध्ये सात्विक धैर्य वाढलं आणि बुद्धी आणि मन एकत्र करून ते मला जाणू लागलं. योगामध्ये ते शांत होतं आणि शांत मन मला प्राप्त होतं, नंतर ज्ञान होतं असं माऊली बोलतात. मग काय होतं, देवीचे प्राचीन इष्टानिष्टे भोगेसी येऊन भेटे. तेथ देखील या चौखटे द्वेष न करी. तेथ देखील या चौखटे द्वेष न करी. इष्ट आणि अनिष्ट. इष्ट म्हणजे चांगला भोग, अनिष्ट म्हणजे चांगला भोग. प्रारब्धानुसार पाप पुण्याचा साठा आपल्या समोर येतो. चांगले कर्म केल्याचा प्रसंग चांगला येतो, वाईट असं समोर वाईट भोगावं लागतं. मग समोर इष्ट येऊ भोग अनिष्ट येऊ, तो साधक त्याला आनंदाने स्वीकारतो, कुरकुर करत नाही, त्रास करत नाही, त्रास देते नाही, त्रास देते नाही, अशी त्याची अवस्था असते. तो काय करतो ऐका, देवीचं प्राचीन इष्टानिष्टे, प्राचीन म्हणजे पूर्वजन्मात केलेली पाप पुण्य समोर येतात. भोगेसी येऊन भेटे, भोग तयार होतो. तेथ देखील या चौकटे द्वेष न करी. त्याची बुद्धी चौकट असते ज्ञानाने योगानं, मग तो द्वेष करत नाही. आहे वाटायला भोगायचं, आपल्यामुळे लोकांना त्रास द्यायचा नाही, असं का झालं असं का म्हणून भांडायचं नाही आणि त्रागा करायचा नाही, असा साधक असतो असं माऊली बोलतात. आता ऐका, ना गोमटेची पाय के आणून पुढासवे, तया लागे न होय साभिलाष. गोमटेची पाय, आपल्या समोर कसलाही भोग, त्याला कुठली आशा तयार होत नाही, तो आनंदाने तो भोग भोगतो, साभिलाषा. त्याला आशा नाही, जसं समोर येईल तसं स्वीकारतो. चांगला असो वाईट असो, कुणी देश करो, कुणी भांडो, कुणी अंगार येऊ, कुणी निंदा करो, कुणी स्तुती करो, कुणी चांगलं म्हणो, कुणी वाईट म्हणो, त्याचा तो धरत नाही. आपल्या मार्गावर तो असतो, तो ते व्यवहारात नसतो. हे माऊलीला सांगायचं.
तो असं असतं. पण आपण पण असंच व्हावं तर आपल्या परमार्थाला अर्थ आहे, आपल्या बुद्धीला सार्थकता आहे आणि शेवट गोड आहे, नाहीतर नाही. आपण त्रागा करतो, आपण तोल सोडतो, तोल नाही सोडायचा. आपलं चिंतनाने आपण, आपली अवस्थाने आपण, संसाराने आपण नाही राहायचं. यांना सांगायचंय. आपलं सात्विक धैर्य वाढलं, आपलं चिंतन वाढलं, आपला अभेद जुटायला, तर भेदात येऊन हा व्यवहार का करायचा? या व्यवहारात येणं म्हणजे भेद आहे. आणि आपल्या स्थितीत राहून हे स्वीकारणं आणि आनंदानं ते भोगणं, त्याचं नाव साधकता आहे. असाच साधक साध्यापर्यंत पोहोचतो, असं मौलाना सांगायचे. ही अवस्था आपण तयार करायची. आपल्याकडे अवस्था नसती, आपण नाना वृत्तीला नाना अवस्था देतो. कधी राग, कधी लोभ, कधी क्रोध, कधी चंचलता, कधी शांतता. एक अवस्था नाही, एक अवस्था तन्मयता, एक अवस्था अभेदता, एक अवस्था ब्रह्मता. साष्टांग माऊली. 18 अध्याय, ह्याच्यामध्ये खालची भाषा नाहीये. हा कळस अध्याय आहे, इथं कळस दाखवायचा आहे. इथं पायरी, भिंत, पाया सगळं झालेलं आहे. इथं फक्त कळस बघायचा आहे, इथं फक्त परमात्मा बघायचा आहे, बाकी काहीच नाही. ही अवस्था आहे ना, जरी कठीण असली तरी येते. आपला जर अधिकार असेल, आपलं जर वैराग्य असेल, समोर जर साधं थोर असेल आणि अंतःकरण सात्विक असेल आणि आपली निष्ठा असेल, आपली भक्ती असेल, आपले कष्ट असतील, तर आपण मुक्त सहज होऊ. भक्त भगवंताचे सहज होऊ. हा भक्त परम श्रेष्ठ आहे, त्रैलोक्यात महान आहे हा भक्त. जो भगवंताला ओळखतो, जो भगवंताला पाहतो, जो भगवंताला जाणतो, जो भगवंताला मानतो, जो भगवंतात एक होतो. अद्वितीय भक्ती म्हणतात, परम भक्ती म्हणतात, त्याला मोक्ष स्थिती म्हणतात. त्या जीवात्म्यापासून परमात्मा कधीही दूर होत नाही, म्हणून श्रेष्ठ भक्ती म्हणतात. कुणाला कळू या न कळू, सांगायचं का मागते, कुणाला आवडू या न आवडू, कारण ते म्हणतात मग तुम्हाला भक्ती नाहीये. आता ही भक्ती नाही का बापा, हे का पाप आहे का? म्हणजे आपली जी टेंडन्सी कमी असते ना, त्यानुसार आपण लोकांना कमी समजतो. त्याच्यामुळे कमी समजतो की तुला भक्ती नाही, तुला असं नाही. हा भक्ती नसताना नाही तर ज्ञानावर आम्ही अडूक झालो कसे? सांग बरं बाळा, तू सांगा ना. आधी भक्तीने धरणे हाती, मग वैराग्य ज्ञान धर्म येते. आधी भक्तीने धरल्यावर ज्ञानाकडे पाहून टाकते ना बुद्धी. संत मिळतात, ग्रंथ कथा, वेदांत येतो, श्रवण होत. भक्तीने तर श्रवण नाही, साधू नाही, संत नाही, वेद नाही. मग तुम्हाला भक्ती कमी आहे, तुम्हाला अभिमान आहे वेदाचा. ज्ञानामध्ये पुन्हा गर्व येतो, भक्तीत येत नाही का? ज्ञानानंतर अहंकार असतो तुमच्या. अरे जिथं अहंकार तिथं ज्ञान कसं टिकल? त्याला ज्ञान कसं म्हणता येईल? जिथं अहंकाराचा नाश आहे, बुद्धीचा अबाध आहे, तिथं परमात्म्याचा सहवास आहे. मग ज्ञानानंतर अहंकार तयार होतो तुमच्या ज्ञानात, आणि तुझं ज्ञान नाही का? तुमच्या ज्ञानात म्हणजे टोचून बोलणं, खेचून बोलणं, बोचून बोलणं. विचित्र लोक भेटतात, विचित्र. आधी भक्तीने धरणे हाती, आधी भक्तीने हातात धरल्या, मग वैराग्य ज्ञान धर्म येते. स्थिर केले त्या चपळ होती. तिथे नेऊन आणले पण ती गा नरहरी रामा गोविंद वासुदेवा. नंतर आला शीतळ शांतीचा वारा. नंतर शांत मन होताला म्हणजे द्वारा. वासुदेव लंगडे आंधळी शिका म्हणजे कळल काकड्यात काय काय सांगितले. काकडा कसा करावा, काकडा कशाचा पेटतो अज्ञानाचा. दोन पिळे ते जीवाशिवाचे, ते एकत्र झाले आणि काकडा पेटला, परमात्मा भेटला. कळतो का काकडा? माती साष्टांग माऊली, साष्टांग. खूप सुंदर. जय हरी दोन माऊली. पिळे होते, दोन ठिकाणी होते, एकत्र केले. पिळ्या घालून
अज्ञान गळालं, मग काकडा फिरवला पांडुरंगाला. काकडा हो माऊली, खरा काकडा आहे. दोन एकत्र आले, पिढ्याने एक झाली एक, आणि ते पेटले. दोघांना ओवाळलं त्या स्वरूप पांडुरंगाला. काकडा करून बी कळत का काकडा? नाही असं माऊली. कळत सौंदर्य. चला खालच्या वर येऊ. साविलास अनुनी पुढे साय. अचानक एखादा प्रसंग चांगला आला, काही घडलं घरात छान, ते अनुनी पुढा समोर आला प्रसंग चांगला. ते लगीन होय साविलास. तो आनंद बघून तो त्याला आशा तोंडात पाणी येत नाही. आज चांगलं आलं संपणारे, खराब आलं संपणारे, म्हणून त्याला साविलासा होत नाही. अचानक कोणता मोठा प्रसंग आला, 1-2 लाख पोरांना हातात दिले, देत नाही सोडून द्या, देणारच बोलते. दिले 2-4 लाख, घे आई, 5 लाख घे तुला, आता 20 लाख टाक बँकेत तुझ्या, 50 लाख देऊ का तुला, असं जर म्हणलं तोंडानं कधी चुकून मागून, तर त्याला काय वाटत नाही. काय बँक आधीच भरलेली आहे आनंदानं, भरली की नाही? हो तू माऊली. दिलंस काय न दिलंस काय, तोंडात पाणी नाही. अभिलाष म्हणजे त्याची त्याला अभिलाषा वाटत नाही, त्याचा मोठेपणा किंवा त्यांच्याबद्दल त्याला काय वाटत नाही. विरक्त भाव असतो, विरक्त भाव असतो. तात्पुरतं तिथं क्षण मात्र तिथं थांबतो, पुन्हा आपल्याकडे येतो. सुंदर बोलायचा आणि लावून घेणं आपलं कर्तव्य आहे, आणि तशी स्थिती होणं आपला अधिकार आहे, आपलं भाग्य आहे. सद्भाग्य म्हणतात की आपली स्थिती त्या आत्मस्थितीसारखी होणं, आत्मस्थिती भोगणं, देहभाव त्यागणं आणि व्यक्तीला ईश्वरामध्ये समर्पित करणं, दोघांचं ऐक्य होणं, आणि ते ऐक्यानंतर अनुभव येणं, आणि अनुभवामध्ये स्वानंद भोगणं, तल्लीन होणं, त्याला म्हणतात साधकाची उत्तम गती. साष्टांग दंडवत माऊली. हे यासाठीच आपल्याला ऐकायचं ना, हो दुसरं माऊली. कर्तव्यच का? आपल्याला ऐकायचंच यासाठी, दुसरं काहीच काम नाही. ती स्थिती भोगायची. कोणती? परमात्म्याची, आपल्या स्वरूपाची. आपण आपल्या स्वरूपात सतत राहायचं बुद्धीनं, देहावर नाही यायचं. नाही, अविद्याला नाही ठेवायचं शिल्लक वृत्तीमध्ये, अंतःकरणामध्ये. जर अविद्या शिल्लक राहिली तर तुमच्या जगण्याचा काय अर्थ आहे? तुमच्या परमार्थाला काय अर्थ आहे? तुमच्या श्वासाला काय अर्थ आहे? तुमच्या देवावरच्या विश्वासाला काय अर्थ आहे? नाही. जर तुम्हाला देहस्थिती संपवता येत नाही, आत्मस्थिती भोगता येत नाही, वृत्तीला टाकता येत नाही, अवाच्य होता येत नाही, आणि त्या परमात्म्यापाशी बुद्धीला नेता येत नाही, तर हातात ग्रंथ घेऊन काय आणि कुठं जाऊन तरी काय? जन्म फुकट गेला म्हणतात आमच्या भाषेत. जन्मला आणि फुकट मेला. काही हातात आलंच नाही ना. पुण्य केलं भोगायला जावं लागतं, पाप केलं नरकात जावं लागतं. पण भगवंताकडे कुठे जाता आलं? साधी भाषा कळत नाही. पाप केलं नरकात नेतात देव, पुण्य केलं भोगायला यावं लागतं. पण आपल्याला आपण ओळखलं, जन्म मृत्यूला टाकावं लागतं. जन्म नाही, मृत्यू नाही, सुख नाही, दुःख नाही, तू नाही, मी नाही, फक्त तो वृत्तीविना तो. आवाजची भूमिका निर्विकार, निर्व्यवहार, निर्व्यापार, हा असं म्हणतो तो. आणि त्यासाठी ऐकायचंय. निर्विकार, निर्व्यवहार, निर्व्यापार, अवाच्य, त्या स्थितीत तो जातो. आणि यासाठी आपण जगावं. आता इथून पुढचं आयुष्य तरी, आता तरी इथून पुढे तरी मी परमार्थ करील आणि अज्ञानाला सारून पुढे जाईल, भगवंताला पाहेल. जगाला पाहणं हा त्रिपुटीचा व्यवहार आहे, आणि त्याला पाहणं त्रिपुटीचा बाग आहे. हे जर कोणी विचारलं तर सांगता येईल, कळावं, अनुभवावं, ते आत्मसुख भोगावं,
आणि देहातून वृत्तीने निघावं. कळत नाही पण आपण काय ऐकायला हे सुद्धा कळत नाही. समोरच्याने सांगितलं बहिरंग ते पण कळत नाही. अंतरंग जाऊ द्यावं तिकडं. अंतरंग सांगायची तर अवकातच नाही आपली. पण काय ते बहिरंग बोलतात बहिरंगच आहे सगळीकडं. अंतरंगाचा लवलेच नाही ना. मी जरी म्हणलं वेद सांगितला आम्हाला माहितीये काय सांगितलं ते 100%. पाठामध्ये फक्त वेदाचं चिंतन महत्वाचं आणि सुंदर बनतं. म्हणून पाठामध्ये परमात्मा भेटतो, प्रवचनात नाही. तो बहिरंग आहे. अंतःकरण सिद्धीचा फल आहे. वृत्तीचा स्थिरपणा, वृत्तीचं पवित्र करते, वृत्तीचा वाद नाही ना. अज्ञान नष्ट नाही. बहिरंगाची ताकदच नाही. आणि पाठ त्याला अंतरंग म्हणतात, वेद त्याला अंतरंग म्हणतात. ओवीचं चिंतन, अध्यात्माचे ग्रंथ आणि अज्ञानाचा निवाडा करणं, त्याला नाश करणं, हे ज्याच्यात ताकद येतो ब्रह्मयुक्त असतो. तो जगाला बी ब्रह्म असं पान करतो आणि स्वतःच्या ब्रह्मरूपात राहतो आणि वेदाकडे ते जातो, स्वतःला स्वतः पाहतो. हे पाठातच असतं, बाकी ठिकाणी नाही. मान्य करा आता खड्ड्याचा आम्हाला देणं घेणं नाही. आणि कुणी देत असेल त्याला साष्टांग दंडवत. असं एखादा कुणी सखीचा लाल. पण वेदांत लोपलाय सध्या लोपलाय. ते माहित नाही का लोपलाय ते. तुम्हाला बी कळत नाही आणि सांगून कुणी मान्य करत नाही. तुम्ही न केलं तर देवाला कळते. तुम्ही नाही केलं म्हणजे काय देवाला झाकले काय ते बघतोय. तो झोपलेला नाही, त्याला सगळं कळते. आपल्याला त्याची गरज नाही, पाहतो तो. काय चाललं सगळा खेळखंडोबा. चला या परिष्टानिस्ते राग द्वेष किरीटी तेजुनी गिरी कपाटी निकुंजी वसे. तेजुनी गिरी कपाटी निकुंजी वसे. तसं पूर्वीच्या काळात ऋषी मुनी साधू संत संन्यासी वगैरे त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी गिरी कपाटी पर्वताच्या गुहेमध्ये राहून एकांतात जाऊन ध्यान धारणा करून आपल्या ईश्वराला ओळखण्यासाठी सगळ्याचा त्याग करून. तुम्हाला मागच म्हणलं होतं ही विद्या ऋषी मुनीची आहे, तुम्हाला आणली घराघरात, गुरुजींना आणली. यात ही ब्रह्मविद्या शिकायला कोणती कुठे गेली? प्राणात गेली की नाही? गेली की नाही? सगळेजण गेले ना. शंकरानं कृष्ण परमात्म्यानं संदीपान ऋषीकडे सहवास केला, कष्ट केले गुरुच्या घरी, लाकडे डोक्यावर आणले. कृष्ण परमात्म्यानं पावसात भिजले की नाही? रामा वशिष्ठाकडे गेले. तसंच मध्ये तो ध्यान धारणा करण्यासाठी घराचा सगळ्याचा त्याग करतो आणि तिथे ध्यान धारणा करून माझ्याकडे येतो. मग हे साधू संत ऋषी मुनी त्या काळामध्ये हे ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी सत्संगामध्ये श्रवणामध्ये गुरुपाशी राहत होते. इथं आपल्याला घरी येऊन देतात, दिलं गुरुजींना घरात जातात. फोनमुळं पहिले फोन नव्हते ना बेटा, आधुनिक टेक्नॉलॉजी निघाली ना. तर असं दिसतं का मग काचा तुम्ही? मी पहिलं थोडस मला आवडत नव्हतं हे. तर बायका म्हणल्या ताई तुम्ही जसं म्हणू नका, त्यांच्यामुळे आम्हाला ऐकता येतात. त्याला गिरी कपाटी निकुंजी वसे इष्टानिष्टी. प्रारब्ध चांगला असो, खराब असो, सुख असो, दुःख असो, दैन्य असो, काही असो, त्याचा त्याग करून तो गिरीत पर्वतात डोंगरात जाऊन गुहेत जाऊन तपश्चर्या करतात, ध्यान धारणा करतात आणि साधू संतांच्या संगतीत पुन्हा श्रवण करतात आणि माझी प्राप्ती करण्यासाठी ते जगतात. गिरिकुंजी. पण आपल्याला गुरुजीमुळे गिरिकुंजी नाही, घरांमध्ये बसून पाऊल पण वळणायचं नाही, तरी पण लोकांना पटत सहज भेटायला तोंडात म्हणून तर किंमत नसते होती. सहज भेटले फुकट भेटले, दोन गोष्टी त्या. एक तर फुकट भेटून एक सहज भेटून. कष्टाने भेटा. कोणते महाराज आले, गाडी करून गेली, 10,000 लागले, मग त्यांना वाटतं हा ऐकलं. काय बोर ऐकलं की तू? बहिरंगाचा पाऊस सगळा ऐकलं आहे का पाठ? काय वेळ ऐकलं टाकलं. श्रद्धा आहे, गुरु आहे, भक्ती आहे, करावी, वाया जात नाही. पण नित्य सेवा, नित्य संघ, नित्य साधुभाव, नित्य एक शब्द. आज 18 अध्याय संपत आले. सुटला शब्द, सुटली ओवी, सुटला श्लोक.
18 आणि श्लोक 52. आपला विषय होता की फुकट ऐकलं किंमत नसते, सहज भेटला त्याची किंमत नाही. एखादी गरीबाची असते, घर श्रीमंताच्या करते, ती तुला सगळं दिसते, ती नाक वाकडे तोंड वाकडे करते, तुला काय त्याच फुकट भेटलं कष्टानं कुठे. काही माहित नव्हतं, सगळं भेटलं त्याच्या सुद्धा त्यांना देणं घेणं नाही. चला, अध्याय 18 आणि श्लोक 52. वियुक्त सेवी लघ्वाशी यत्वा काय मानस ध्यान योगो करो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. या श्लोकातून भगवंतानं काय सांगितलं? असा जो अधिकारी आहे, वनामध्ये गमन करणारा, गुहेत राहणारा, कसा वागतो, कसा खातो, त्याचा व्यवहार काय, त्याचं खाणं काय, तिची अवस्था काय, ते सांगायला माऊली त्या लोकांचं. वियुक्त सेवी लघ्वासी, तो एकांतात राहतो. मी सांगितलं वनामध्ये तो एकांतात राहतो. लघ्वासी म्हणजे तो कमी कमी आहार, कमी त्याचा. तो काय मानसा, काय म्हणजे शरीर, काय मानसा म्हणजे मन. तो गुहेत जाऊन ध्यान धारणा करून शरीराला, मनाला, इंद्रियाला काबूत ठेवतो. तो काय मानसा, तो काय करतो? ध्यान धारणेच्या तपानं आणि वनामध्ये जाऊन एकांतवासानं आपलं शरीर, आपलं मन, आपलं अंतःकरण आपल्या स्वाधीन ठेवतो. त्याला म्हणतात ध्यान आणि योग. याचं उत्तर हे काहीच कळत नव्हतं अगोदर गीता. आम्ही पण पारायण भरपूर केले, किरणे असं नाही. एकादशीला आम्ही घरामध्ये 3 तास 9 तास मठात कंटिन्यू फक्त 3 तास घरात. कारण सकाळी 7चा पाठ, नंतर गीतेचे पारायण 3 तास. चला, वियुक्त सेवी लघ्वासी यत्वा काय मानसः ध्यान योगो करो नित्यं वैराग्यं समुपाश्रिताः. बघा, तो निरंतर कुठं असतो? ध्यान योगात असतो आणि वैराग्याचा आश्रय करतो. बघा, वैराग्यं समुपस्थिताः, त्याच्यापाशी फक्त वैराग्यानंत संसार, वासना, कुठलाही विषय तो बुद्धीत धरत नाही. वैराग्यं समुपस्थिताः, वैराग्याचा आश्रय करतो. आणि हे सांगते, नुसतं म्हणलं आणि बोललं म्हणजे वैराग्य आमच्यात आलं असं नका समजा. बुद्धिमत्ता वैराग्य हे कुठलीही वासना आहे काय आणि नाही काय, असलं तरी घोर नाही, नसलं तरी घोर नाही. चिंता करायची नाही, जसं त्याला ठेवलं तसंच राहायचं. कशासाठी तळमळ नाही, तळमळाच्या प्राप्तीसाठी. वैराग्य म्हणजे इतकी व्याख्या सुंदर आहे. एरकापासून परलोकाचा पर्यंत अनुकूल विषयाचा परित्याग करणारी व्यक्ती जेव्हा उत्पन्न होती त्याला वैराग्य नाव येतं. आपल्याकडे कपडे बदलले की वैराग्य म्हणतात, ते केशरी कपडे केले की वैराग्य. त्यामध्ये कोटी कोटी 2-2 कोटी चित्रापती बँकेत त्याच्या नावानं बॉम्ब, त्याला वैराग्य. किती पाप आहे ते, म्हणणारा ठेवणारा, ते वैराग्य आहे. अरे रामा. चला, आता गजबज सांडनिया वसई वनस्थळिया अंगाचिया मांदिया एकनिया. बघा, तो गजबज म्हणजे गर्दा आहे, जग किलबिल आवडत नाही, ते सांडतो, टाकून देतो, तोडतो. वसई वनस्थळिया, तो वनामध्ये निवास करतो. तुकोबारा भंडारा माळावर होते, घरात नव्हते जास्त. अंगाचिया मांदिया एकनिया, तो एकटा राहतो, तो बाकीचा संबंध कुणाशी ठेवत नाही. एकांत त्याला आवडतं आणि तो साधना माझी करतो. असा तो योगी आणि ध्यानी असतो. समान सम दमादिक खेळे न बोलण्याची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळ. तो असा फालतू वेळ घालतच नाही. मग काय करतो तो समाधिका दमादिकच खेळतो. म्हणजे मनाचा निग्रह आणि बुद्धींद्रियाचा निग्रह करून त्या निग्रहाच्या नंतर जी अवस्था असते त्या स्थितीमध्ये तो असतो. मनाचा निग्रह म्हणजे मन चंचल असतं, वासना असते, ते कुणीकडे जातं, काही विचार करतं, त्या विचारामध्ये मन खेळतं. आता हे आणायचं, ते आणायचं, ते पुढे इकडे, आता हेच ते गमवायचं, ते वाढवायचं, ते ठेवायचं. इंद्रियाला त्याचा विकार नाही. इंद्रियाची हालचाल सतत चालू असते. इंद्रियामध्ये विकार असतो
नाना मेळ त्याच्या मनात असतो आणि तो सगळं प्राप्त करण्यासाठीच त्याचं मन त्या विषयाकडे असतं, भगवंताकडे नसतं. पण त्याचं मन भगवंताकडे जावं, ईशाकडे विकाराकडे जाऊ नये, त्या मनामध्ये वासना उत्पन्न होऊ नये ह्या विचारातच तो असतो. आणि मनातली वासना काढण्यासाठी तो श्रवण करतो. समाधिक मेळे, श्रम झाला की नाही, दम झाला की नाही, इंद्रिय विकार आहेत केले की नाही, काही असो या नसो, मन शांतच पाहिजे, वासना संपलीच पाहिजे, देहबुद्धीचा त्याग केलाच पाहिजे, मन इंद्रियाला देहाला सोडून पुढे गेलंच पाहिजे. असा त्याच्या अवस्थेचा तो अवस्था वाढवतो. समाधिक मेळे. पुढे ऐका आता. समाधी खेळे न बोलण्याची चावळे. त्याला न बोलण्यास त्याचं बोलणं आवडतं, त्याला न बोलण्यास त्याचं बोलणं आहे. गुरुवाक्याचे नेमिणे नेने वेळ. गुरुवाक्याचे नेमिणे नेने बळ. त्याच्यापाशी बळ कोणतं आहे, ताकद कोणती आहे? ज्या गुरुनं दिलेला महावाक्याचा उपदेश तत्वमसीचा, अहम ब्रह्मास्मीचा, ऐमात्मा ब्रह्माचा विचार बुद्धीमध्ये सतत चालू असतो आणि त्या बोधातच तो मन तल्लीन करतो. त्याचा वेळ तो फालतू घालत नाही. साधनेमध्ये अशीच अवस्था असते. काय शिकलं, काय वाचलं, काय कळालं, काय संपवलं, वृत्ती कुणाकडे, देहाकडे का भगवंताकडे? तिने भगवंताला जाणलं का जगताला जाणलं? तिने देहाला मानलं का देहाला त्यानं त्यागलं? वृत्ती देहाकडे का वृत्ती भगवंताकडे? वृत्तीला भगवंत कळतोय का भगवंताला ते देहच कळतो? वृत्तीचा ओढा इकडेच आहे का वृत्ती भगवंताकडे? असं नाना शब्दाचं चिंतन त्याच्या मनात असतं. श्रवण भक्ती त्याच्या जोरदार असते आणि गुरुवाक्यामध्ये त्याचं मन एकरूप असतं आणि त्या चिंतनामध्ये सतत विराजमान असतं. आणि चिंतन करता करता तो चिंतनाच्या दृष्टीनं चिन्मय अवस्था प्राप्त करतो. तो देहाकडे आणि जगाकडे, जगाचा विचार करत नाही, देहाचा संबंध ठेवत नाही, विषयाचा भोग त्याला आवडत नाही, वृत्ती विकार करत नाही, अज्ञान तिथे शिरत नाही आणि तो मला सोडत नाही. असा तो भक्त माझ्यासाठी जगतो, मला प्राप्त होतो. साष्टांग दंडवत माऊली. ही अवस्था आहे त्याची. या शब्दाचा अर्थ या गुरुवाक्याचे निमिळे नेने वेळ. त्याला फालतू वेळ नसतं. जे गुरुनं सांगितलं ज्याचं अनुष्ठान करायचं, त्याची प्राप्ती करायची, तिथपर्यंत आपण पोचतो का नाही बघायचं आणि त्याच्या साधना त्याच्या ध्यानात राहायचं. संसार वरवर करून टाकायचा पण आपलं मन एकाग्र करायचं. व्यवहार तर खावाच लागतं, प्यावंच लागतं, बोलावंच लागतं, जावंच लागतं, करावंच लागतं, ते तर सुटत नसतं. पण अंतर्मुख वृत्ती जी असते ती तन्मय असते आणि त्या बोधातच वृत्ती असते, देहात नसते. ही अवस्था ज्ञानी महात्म्याची असते. व्यवहार जरी झाला, व्यवहार होत राहतो आणि अनुभव येत राहतो, तो महात्मा होत राहतो. ती अवस्थाच म्हणजे आपली स्थिती बेटा, की आत्मस्थिती आहे. व्यवहारातून बुद्धी अलग होती. व्यवहार ह्या दोन वृत्त्या येतात. तुम्हाला थोडं बोलते याच्यावर. जे आम्हाला सांगितलं गुरुनं ते तुम्हाला देते, त्यात आमचं ते मात्र नाही. आम्हाला काय येत होतं गुरुशिवाय. दोन वृत्त्या असतात, एक मुख्य वृत्ती, एक गौणी वृत्ती. मुख्य वृत्ती भगवंताकडे असते, गौणी वृत्ती व्यवहाराकडे असते. व्यवहार करून ती वृत्ती बाजूला. एक गौणी वृत्ती, एक मुख्य वृत्ती. मुख्य वृत्तीने भगवंताचं चिंतन आहे आणि गौणी वृत्तीने व्यवहार आहे. करायचा म्हणून केला तो बाजूला झाला, वृत्ती बाजूला आली. कोणी मिळून बघा वेळ दुसरा घालाच वाटत नाही. कोणी वाचण्यात घालतो, कोणी बघा ना किती प्रकार असते. कुणाला वाचावंच वाटतं रोज, एवढं वाचायचं तेवढं. पण गुरुवाक्याचे चिंतन जेव्हा मन जातं तर त्या भगवंताची प्राप्ती होती आणि अनुभूती सतत येते. ही श्रवणाची महत् स्थिती, महत् भाग्याची स्थिती. पण श्रवणाकडे लक्ष नसते. ते वाचायचं, ते वाचायचं, ते वाचायचं, राड गाड चालूच चालूच. पण त्या उच्च स्थितीचं श्रवण ते ऐकावं, ते अनुभवात करावा, ते लिखाण करावं. माझ्या बऱ्याच बायका इतक्या लिहित्यात, पुन्हा अनुवाद. मी जरी रागवते तरी त्यांना राग नाही. अरे मी दोष होणे म्हणून बोलते, त्यांचं माझं वैर नाही. त्या मला परंपार प्रेम करतात. माझा एकही साधा असा नाही ते मला प्रेम करत नाही. तो भाग आहे. पण एवढ्या बायका लिहितात. काल प्रणिता मला बोलताना रडत होती. ती दिवशीद्वार हे सद्गुरूच्या कृपेच आहे. मग हे चार अवस्था होतात ना, ऐकायचं, कळून घ्यायचं, लिखाण करायचं, तुझं रमायचं, त्यासाठी वेळ काढायचा
असे भरपूर लोक आहेत माझे. साष्टांग दंडवत माऊली. त्याच्यातही तुमचीच कृपा पाहिजे माऊली, त्याच्यातही तुमचीच कृपा पाहिजे. होतं ह्याच्यापेक्षा मोठं कोणती पोती आहे? पण हे कमी असतं ना, बुद्धिमान द्या रुटीन चालू डन 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 डन. अरे रामा, कधी येणार तो भगवंताच्या रस्त्यावर? कधी जाणार त्या ईश्वराला? कधी ओळखणार हृदयाला? कधी मुक्ती हो लागणार हाताला? कधी प्राप्ती होती मनाला? सांग ना बाई. मग हे करून ते करा, आमचं नाव नाही. पण जे तुम्ही ऐकता, जे तुमचा काळ श्रवणात जातो, त्याच्यामध्ये अधिकार हातात येतो. एक एक होवी लागली का? मला होवी लागली बाबा ह्याच. आम्हाला झोप येत नाही काही, होवी जर आम्हाला समजली नाही, अभ्यास झाला नाही, अनुभूती आली नाही, माणूचं मनोगत नाही कळालं, तर असं मन हे होतं चंचल की झोपच येत नाही. सारखं तो इतिहास असतो. म्हणून तर मी भगवंत जवळ घेतो आणि बोलतो ना, ते आवड आहे ज्याला, सवड आहे ज्याला, त्याच्याबद्दल निष्ठा आहे. ऐकणं, करणं, बोलणं, सोडणं ते वेगवेगळं, पण त्यासाठी कष्ट करणं हा भाग खरा. कारण मी राहते सगळ्याकडं. आता ही मंजू इथं का बोलले सांगू का? गुरुवाक्याची निमिळे नेने वेळ. गुरुवाक्याच्या श्रवणाची तो फालतू वेळ घालतच नाही. आता ऐका. आणि अंगाबळ यावे नातरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरावे मनोरथ. अंगात बोळ्यामुळे खावं, जिभेला आवडतं म्हणून ते आणावं, त्याचे भोग भोगावे, त्याला असलं काय आवडत नाही. भोजन करतावे की ययाती हेचे न लेखी, आहारी मिती संतोषी मापन सुये. भोजन करता हे खावं का ते आणावं ते ठेवावं, त्याचा तिन्ही पदाचा विचार करत नाही. समोर दिसतं ते खातो. अनुसनाचे नि पावते हरपती प्राण पोखे, इतक्याची भाग मोठके असन करी. असनाचे नि पावके, असन म्हणजे उपवास करणं, शरीराला पीडा देणं, त्यातून आपली भक्ती तयार होणं. पण एवढा उपवास करायचं नाही की ते प्राण संपून जाईल म्हणून जपून राहतो आणि मग खातो. त्याच्यामुळं खातो की माझा प्राणच कमकुवत होईल आणि तो निघून जाईल आणि माझा साधना राहील, मला भगवंताची प्राप्ती होणार नाही, म्हणून प्राण राहण्यासाठी खातो, आवडीसाठी खात नाही. एक सांगू तुम्हाला, आमचे गुरुजी 12 वर्ष ज्वारीच्या कण्या घडून घालल्या, जात्यावर गिरवीत नाही. मग त्या बायाचं नाव होतं मी सांगत नाही, मला सगळं माहिती की त्यांना कन्या कोण करून देत होतं. मला सगळे लोक सांगतो, तिथेच राहिले मी गुरुजीच्या मठातच राहिले, त्या गल्लीतच वाढले. आणि परपुरुषे कामिली कुळवधू अंगण घाली, निद्रारस्त घन मोकली आसन दैसे. परपुरुषाने एखाद्या स्त्रीला आपल्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न केला तर ती त्याला मोज नाही, त्याला माप टाकत नाही, त्याला लक्ष देत नाही, त्याला त्याच्या अवहेलना करते. तसं तो साधक निद्रा आणि आळस त्याचा त्याग करतो. जास्त खाणं नाही, जास्त नाही, जो आळस नाही आणि झोप तर अंग टाकतच नाही दिवसा. आणि साधक कशामध्ये अवस्था असतेच ही, सारखं त्याच्यामध्ये ते ऐकणं, हे चिंतन करणं, ते लिखाण करणं, ते अनुवाद करणं, तो अभ्यास करणं, हे ऐकणं ते ऐकणं असतच असतं. त्यावर अवस्थेमध्ये गेल्यानंतर दुसरं काही सुचत नाही माणसाला, तो साधक असतो. दंडवताचे प्रसंगे भुई हणांग लागे, वासोणी घेरणे घेर अभ्यास देख. जेव्हा भगवंताला साष्टांग दंडवत घालायचा आहे त्यावेळेस त्याचं अंग धरणीला लागतं, नाहीतर दिवसा त्याचं अंग धरणीला लागतच नाही, रात्रीच तो धरणीवर अंग टाकतो, नाहीतर नाही. आपण थांबूया, आपला टाइम झाला. पंढरी विठ्ठल श्री गुरुज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधू संतान की जय. तुम्हाला एक सांगायचं, थांबा, की जेव्हा आपण आपलं रोजचं रुटीन असतं, ठीक आहे, करा ना, ते काय वाईट नाही, करावंच लागतं. इंद्रियाची ओढ असते, आवड असते मनाची. पण त्या श्रवणामध्ये आपण आलोत, अध्यात्माकडे आलोत, आपण काय आता ज्ञानेश्वर संपत आले 18 वाक्य. मग आपण काय केलं, आपण काय कळालं, आपण काय सुटलं, आपला अधिकार किती बांधणार, अविवेक किती सुटला, विवेक किती सुटला, त्याचं चिंतन करताना साधना तत्पर असावी आणि सद्भावना आणि सद्वृत्ती असावी, असत नसावी. असत म्हणजे खोट्याकडे वृत्ती आणि सत म्हणजे भगवंताची प्रती. हे श्रवणानं होतं, वाचण्यानं नाही.
मग ते कमी करून जर इकडे आलं तर आपलं सद्भाग्य झालं. मग तेच करायचं आणि हे ऐकायचं, तेच करायचं आणि हे ऐकायचं, वाढ कधी होणार तुमच्यात? आयुष्य संपून जाईल ना. पुन्हा तर बसता येत नाही, गुडगा नीट नाही, मुडकं नीट नाही, पाठ नीट नाही, आयुष्य नीट नाही, प्रपंच सुख देत नाही. प्रत्येकाचं तसं आहे. काही ना काही अडचणी असतात व्यवहारामध्ये, काही ना काही समोर प्रसंग असतो. बाईला कष्ट महान करावं लागते. काय चुकतं का बाईला? सांगा. एक पाहुणा यायचं, 2 यायचं तर 4 दिवस तयारी करावी लागते. कोणता कार्यक्रम असा 8 दिवस तयारी करावी लागते. कोणता सण असा तर अन्न पाणी न खाता घरातली बाई राबते की नाही? तिला चूक म्हणत नाही. पण आपण कसं एवढ्या संकटातून, एवढ्या अडचणीतून आपण आपल्यासाठी जगावं, श्रवणात रमावं आणि वेदाचे चिंतन आत भरून आपल्या मुक्तीसाठी आपण थांबावं. हे एवढं करून आपण इकडे यावं लागतंय. तुम्हाला आताच म्हणलं, मी काय लग्न झालं नाही का, वास्तू झालं नाही का,